ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्युर्मोक्षयमामृता। हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आपल्याकडे परंपरा आणि संस्कृती यांना अनुसरून सर्व गोष्टी केल्या जातात। परंपरा आणि संस्कृती यांचा जर विचार आपण केला तर त्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व असेल तर ते म्हणजे ज्योतिषशास्त्राला। ज्योतिषशास्त्राला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्याचे महात्म्य देखील सांगितले गेले आहे। वैदिक ज्योतिषात ग्रह नक्षत्रांचा अधिक विचार केला जातो। पंचांगाचे तिथी, वार, योग, ग्रह, नक्षत्र, मुहूर्त, करण हे मुख्य भाग आहे। यामधील पंचक काल सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातो। पुराणातील काही उल्लेख जर आपण बघितले, रामायण काळात श्रीरामांनी रावणाचा वध केला तेव्हा पंचक लागले होते। पंचक म्हणजे काय? डिसेंबर महिन्यात पंचक आहे असं आपण ऐकतोय, तर ते पंचक केव्हा लागणार आहे? मृत्यू पंचक म्हणजे काय? या पंचक कालामध्ये कोणत्या गोष्टी करणं अशुभ मानलं जातं किंवा कोणत्या गोष्टी आपल्याला या काळामध्ये टाळायच्या आहेत याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे पंचक काल काय, पंचक कालामध्ये आपल्याला कोणती कामं करायची नाहीये, या महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यात पंचक काल नेमकं केव्हा लागणार आहे ही माहिती आपण बघूया। व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमः शिवाय असं जरूर लिहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पंचक लागण्याची वेळ म्हणजे जेव्हा पंचक सुरू होतं ती वेळ, मुहूर्त शास्त्रात अत्यंत महत्त्वपूर्ण मानला गेला आहे। पंचक कालावधीत शक्यतो शुभ कार्य आपण करत नाही। पंचक काळ हा अशुभ मानला गेला आहे। पंचक कालावधीत शक्यतो आपण शुभ कार्य कोणतेही करत नाही। पंचक कालावधी आहे तो अमंगलाचे सूचक मानला गेला आहे। ज्योतिषशास्त्रानुसार विचार केला तर पंचक काळात कोणाचा मृत्यू झाला असेल तर ते अशुभ मानले जाते। पंचक काळात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यासह लगतच्या कालावधीत कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू होण्याची शक्यता असते, असा दावा देखील आपल्याला शास्त्रात केल्याचा पाहायला मिळेल। तर पंचक म्हणजे नेमकं काय? ज्योतिषशास्त्रानुसार 5 नक्षत्रांच्या विशिष्ट कालावधीला पंचक म्हटलं जातं। चंद्राचे धनिष्ठा नक्षत्राचे तृतीय चरण आणि शततारका, पूर्वा, भाद्रपदा, उत्तरा, भाद्रपदा, रेवती या नक्षत्रांमधील भ्रमण कालावधी जो असतो तर त्या कालावधीला पंचक मानलं जातं। काही मान्यतांनुसार या काळात आपण जर काही अशुभ कार्य केलं तर त्या अशुभ कार्यांचा 5 पट प्रभाव पडत असतो। प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी विज्ञान असतं, आपल्याला प्रत्येक गोष्टीला विज्ञानाची जोड लागत असते। तर खगोल विज्ञानाच्या दृष्टिकोनातून 360 अंशाच्या भचक्रात पृथ्वीच्या 300 डिग्री ते 360 डिग्री मध्य भ्रमणाच्या कालावधीला पंचक मानलं जातं। पंचक कालावधीत चंद्राचा पृथ्वीवर सर्वाधिक प्रभाव असल्याचं देखील मानलं जातं। पंचक म्हणजे काय हे आता तुमच्या लक्षात आलं असेल। मृत्यू पंचक म्हणजे नेमकं काय? शनिवारी जर पंचकाची सुरुवात झाली तर त्याला मृत्यू पंचक असं म्हटलं जातं। मृत्यू पंचक हे अतिशय कष्टदायी आणि प्रतिकूल मानलं जातं। तर 2024 मधील शेवटचं पंचक शनिवारी 7 डिसेंबर 2024 रोजी पहाटे 5:07 सुरू झालेलं आहे आणि 12 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11:47 हे पंचक संपणार आहे। तर पंचक काळात आपल्याला नेमकं काय करायचं नाहीये? ज्योतिषशास्त्रानुसार पंचक कालावधीत काही कामं करणं निषिद्ध मानलं गेलं आहे। पंचक कालावधीत लाकडाची खरेदी आपल्याला चुकूनही करायची नाहीये। घराच्या छताचे दुरुस्तीचे किंवा तुम्हाला जर घराचं बांधकाम सुरू करायचं असेल तर या कालावधीत पंचक जेव्हा सुरू असतं तेव्हा आपल्याला घराचं बांधकाम देखील सुरू करायचं नाहीये। नवीन घराची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते काम देखील आपल्याला करायचं नाहीये। त्याचबरोबर पंचक काळामध्ये दक्षिण दिशेकडे, म्हणजे आपल्याला एखाद्या गावाला जायचं आहे त्याची दिशा दक्षिणेला जायचं आहे तर दक्षिण दिशेकडे प्रवास आपल्याला करायचा नाहीये। दक्षिण दिशेकडे प्रवास करणं वर्जित मानलं गेलं आहे। कोणत्याही प्रकाराचे इंधन असेल तर त्याचं भंडारण आपल्याला करायचं नाहीये। पंचक सर्वच कामांसाठी अशुभ नसतं, काही कामांसाठी पंचक शुभ देखील असतं। पंचक कालावधीत काही कामं करणं शुभ देखील मानलं जातं। तर पंचक कालावधीत यात्रा करणं, मुंडन करणं, व्यापार यांच्यासाठी पंचक हे शुभ मानलं गेलं आहे।
तसेच साखरपुडा असेल, लग्न कार्य असतील, ही शुभ कार्य देखील पंचक कालावधीत आपण करू शकतो. पंचक कालावधीत जुळून येणाऱ्या शुभ योगांवर केलेल्या काही कार्यांचा सकारात्मक परिणाम देखील प्राप्त होऊ शकतो. काही वेळा पंचक कालावधीमध्ये धनलाभ देखील आपल्याला होतो. याशिवाय आपण वाहन खरेदी, गृहप्रवेश, शांतीपूजन, मालमत्तेशी संबंधित काही कामं असतील तर ती पंचक कालावधीत शुभ मानली गेली आहे. त्यामुळे पंचक हा पूर्णच अमंगल किंवा अशुभ नाहीये. पंचक कालावधीत आपण ही काही कार्य नक्कीच करू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार विचार केला तर सप्ताहातील प्रत्येक दिवशी लागणाऱ्या पंचकाचा प्रभाव हा वेगळा असतो. म्हणजे शनिवारच्या पंचकाचा प्रभाव वेगळा असेल, रविवारच्या पंचकाचा वेगळा असेल, बुधवारच्या, प्रत्येक वाराला जे पंचक लागतं त्याचा प्रभाव हा वेगवेगळा असतो. पंचक कोणत्या दिवशी लागतो यावर त्याचा प्रभाव डिपेंड असतो. पंचक ज्या दिवशी लागतोय त्याचा विचार केला तर मग प्रभाव किती असेल, कसा असेल, हे त्या वारावर डिपेंड असतं. पंचकाचा प्रारंभ रविवारी होतो तेव्हा त्याला रोग पंचक असं म्हटलं जातं. जसं की शनिवार सुरू होणारं पंचक मृत्यू पंचक, रविवारचं रोग पंचक, तसं जे पंचक सोमवारी सुरू होतं तेव्हा त्याला राज पंचक म्हणतात. मंगळवारी लागणारं पंचक अग्निपंचक नावानं ओळखलं जातं. बुधवारी आणि गुरुवारी जे पंचक लागतं त्या पंचकाला दोषमुक्त पंचक असं म्हटलं जातं. जे पंचक शुक्रवारी सुरू होतं त्या पंचकाला चोर पंचक म्हटलं जातं आणि शनिवारपासून लागणाऱ्या पंचकाला मृत्यू पंचक म्हटलं जातं. थोडक्यात पंचक कोणत्या वारी लागतंय याच्यावर त्याचा प्रभाव डिपेंड असतो. पंचक काळात जर कोणाचा मृत्यू झाला, कुटुंबातील एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला तर तो शुभ मानला जात नाही. पंचक कालावधीत जर मृत्यू झाल्यास तर कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, आत्पेष्ट यांच्या जीवितहानीची देखील शक्यता असते. पंचक दोष आपल्याला लागू नये. समजा पंचक कालावधीत एखाद्याचा मृत्यू झाला मग त्याचा त्रास आपल्या कुटुंबियांना, नातेवाईकांना होऊ नये याच्यासाठी देखील आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये उपाय सांगितलेले आहे. पंचक कालावधीत जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्याचे जेव्हा अंतिम संस्कार करत असाल, अंतिम संस्कार करताना दर्भाचे एक प्रतीक तयार करून त्याचा दाह आपल्याला म्हणजे त्याचा दाह संस्कार आपल्याला त्या मृतकासोबत करण्याचं विधान आहे असं सांगितलं जातं. म्हणजे एक प्रतिमा तयार करायची आहे व्यक्तीचा आणि त्याचा देखील आपल्याला अंतिम संस्कार त्या व्यक्तीसोबतच करायचा आहे. म्हणजे जर पंचकात पंचक दोष असेल तर आपल्या कुटुंबियांना, नातेवाईकांना त्याचा त्रास होत नाही. तर 7 डिसेंबरला जे पंचक लागलेले आहे ते वर्ष 2024 मधील शेवटचं पंचक आहे असं देखील सांगितलं जात आहे. त्यामुळे 7 डिसेंबरपासून 12 डिसेंबरपर्यंत आपल्याला या गोष्टी करायच्या नाही आहे. त्याचा अशुभ परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. तर अशा प्रकारे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबर महिन्यातील पंचक केव्हा आहे, पंचक म्हणजे नेमकं काय, मृत्यू पंचक म्हणजे काय याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. त्याचबरोबर पंचक कालावधीत कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहे, कोणती गोष्ट आपण करू शकतो हे देखील जाणून घेतलेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा. अजून तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.